आज आपण रेसिपी बघणार आहोत फेमस सोलापुरी चटणी, जी खायला अप्रतिम लागते, आपल्या जेवणाची चव वाढवते, दिसायला बघा काय भन्नाट दिसते आणि खरंच खूप सुंदर लागते। माझी खूप फेवरेट आहे ही चटणी। जेव्हा पण मी बनवते ना, दिवसातून 3 टाइम जेवणामध्ये माझ्या ही चटणी असते। तर चला याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता ही चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेत, कमी गॅसवरती छान शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ह्याचा जो पाला आहे असा चोळून आपल्याला शेंगदाण्याचा पूर्ण पाला काढून घ्यायचा आहे। पूर्ण सगळ्या शेंगदाण्याचा पाला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे नंतर परत एकदा भाजून घ्यायचे। आता ह्याचा पाला काढण्यासाठी मी बघा हा जो जाळीचा झाऱ्या असतो ना, तो त्याचा वापर करते। तर त्याच्यामध्ये हे पाला चोळलेले शेंगदाणे काढायचे आणि असं थोडंसं हलवल्यानंतर खाली पाला पडून जातो आणि छान लगेच पाला निघतो। तर हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या शेंगदाण्याचा पाला काढून घेतला आहे आणि गॅसवरती कढई थोडीशी गरम झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे कढईमध्ये टाकायचे आहेत आणि परत थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे। अगोदर मी थोडेसे शेंगदाणे गरम होईपर्यंत असेच भाजले आणि नंतर थोडंसं त्याच्यामध्ये मी तेल टाकते आहे। मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यांना गोल्डन कलर येईपर्यंत। आता हे शेंगदाणे तुम्हाला जास्त कुरकुरीत नाही लागणार, पण भाजल्यानंतर थोडेसे गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे जेव्हा काढून बाजूला ठेवू ना, तेव्हा मस्त असा कुरकुरीतपणा येतो शेंगदाण्याला। आता इथं बघा मी ह्याच्यात जिरे ॲड केलेत आणि जिरे थोडेसे जास्त घेतलेत मी, 1.5 चम्मच जिरे असतील तेवढे मी ह्याच्यामध्ये टाकले, थोडंसं भाजलं आणि नंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता चटणी बनवण्यासाठी ना ह्याच्यामध्ये जिऱ्याचा स्वाद खूप सुंदर येतो, तर मी ह्याच्यामध्ये छान असे जिरे भाजून घेतले। हे शेंगदाणे आता थंड होऊ द्यायचे पूर्ण। थंड झाल्यानंतर ह्याचा कुरकुरीतपणा डबल होतो आणि खायला पण ही चटणी भन्नाट लागते। तर थंड पूर्ण झाल्यानंतर शेंगदाणे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची पावडर। तर ही घरी बनवलेली झणझणीत अशी मिरची पावडर आहे। तर मी 2 चमचे मिरची पावडर टाकते आहे आणि त्याच्यासोबत चवीनुसार मीठ। आता मी इथं 1 चमचा आणि थोडंसं वरती मीठ टाकलं आहे आणि ह्याला आता आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत। आता फिरवायचं कसं आहे, तर दरदरीत थोडं मिक्सर थांबवत असं फिरवायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचं छान तेल सुटतं आणि चटणी बघा काय भन्नाट दिसते, दिसायलाच भारी दिसते आहे, तोंडाला पाणी सुटेल अशी। तर ही चटणी किती दिवस टिकते, तर ही 1.5 ते 2 महिना आरामात टिकते। ही चटणी भरून ठेवताना जी आपण भरणी वापरणार आहोत ती छान क्लीन पाहिजे, मस्त अशी कोरड्या उन्हामध्ये वाळवलेली पाहिजे, म्हणजे आपली चटणी भरपूर दिवस टिकेल। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला आवडतील का, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर चटणी आपली मस्त अशी तयार आहे, मस्त मी भरणीमध्ये भरून ठेवले आहे। चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा।